वेगळा प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली. डिफरंट टाईप ऑफ न्यूमेरिकल आहे, व्यवस्थित क्लिअर करायचा. मेटल स्पिअर इज हँगिंग फ्रॉम सिलिंग ऑफ द व्हेकल. If the vehicle is moving along a horizontal road with uniform acceleration A, then suspended thread of the spear gets inclined to vertical at angle theta. The value of acceleration A विचारले. व्हॅल्यू ऑफ ऍक्सलरेशन ए विचार, नेट ऍक्सलरेशन विचारलंय. ओके, म्हणजे त्याला प्रॉब्लेम चुकीचा घेतलाय, म्हणजे चुकीचं एक्सप्लेन कसा केलाय बघा, लक्ष द्या. की एक व्हेकल आहे, प्रॉब्लेम फार इझी आहे. त्यामध्ये एक स्पिअर सस्पेंडेड आहे, व्हेकल मुव्हिंग हॉरिझॉन्टली विथ ऍक्सलरेशन ए. मी ए व्ही म्हणतो, ए व्हेकलचं ऍक्सलरेशन, बरोबर. आणि अजून एक ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन ड्यू टू व्हॉट, ग्रॅव्हिटी. आता ह्या दोघांचं आपल्याला नेट ऍक्सलरेशन फाइंड करायचं. ऍक्सलरेशन ऑफ ए म्हटलंय, तर नेट ऍक्सलरेशन म्हटला तर हे ए झालं आणि हा जी झाला, बघा. तर ह्याचा नेट ऍक्सलरेशन ह्या डिरेक्शन में यायला पाहिजे. ओके, आणि काय म्हटलं की स्पिअर गेट इन्क्लाइंड ॲट अँगल थीटा. स्पिअर गेट इन्क्लाइंड ॲट अँगल थीटा विथ वर्टिकल. मी हा अँगल दिलाय. ओके, बघा, हा अँगल दिला, हा जी आहे, हा ए आहे, बरोबर, आणि थीटा दिलाय. मग हा जे ए असेल, इज इट राईट, ए म्हणजे ऍक्सलरेशन ऑफ दॅट व्हेकल ए, जे आपल्याला फाइंड करायचं आहे. जी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नेहमी व्हर्टिकल डाऊनवर्ड असते का नाही. ओके, ह्याचा रिझल्टंट ऍक्सलरेशन ए आर, आणि ह्या रिझल्टंटचा अँगल दिलाय, रिझल्टंटचा अँगल किती दिलाय, थीटा. आणि युझिंग दॅट तिने फाइंड काय करायचं आहे, ऍक्सलरेशन ए फाइंड करायचं आहे. मग तुम्ही यामध्ये लक्षात येते की यामध्ये जी, साइन थीटा, कॉस, टॅन थीटा आहे ना. मग ऑब्विसली आपल्याला थीटा यूज करायला पाहिजे. ओके, ही जर साईड हॉरिझॉन्टल जर ए असेल तर ही साईड काय असणार, एच असणार. ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये मी जर टॅन थीटा अप्लाय केला, टॅन म्हणजे अपोजिट बाय ऍडजस्टंट, सो अपोजिट ए बाय ऍडजस्टंट हाऊ मच, जी. टॅन थीटा इज व्हेरी, त्यामुळे ए किती आलं, जी टॅन थीटा. इज इट क्लिअर. कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय आपण, काल बेसिक नॉलेज आहे फक्त. ओके, ज्यावेळी व्हेकल मूव्ह होतंय, व्हेकलचं ऍक्सलरेशन त्या पॅसेंजर इनसाइड द व्हेकल किंवा ऑब्जेक्ट जे गाडीच्या आत आहेत त्याला सेम ऍक्सलरेशन ऍक्ट होत आहे जे व्हेकलचं असतं, जे आपण ऍक्ट केलं हॉरिझॉन्टल डिरेक्शन मध्ये. आणि नॅचरली काय, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जे व्हर्टिकल डाऊनवर्ड. मग ह्या बॉडीवर नेट ऍक्सलरेशन किती ऍक्ट होणार, ह्या दोघांचा रिझल्ट बाय पॅरालोग्राम लॉ फोर्स डायगोनल. आता हिने अँगल दिलाय कशाबरोबर, व्हर्टिकल वर, म्हणून मार्क केला. आणि आपल्याला ए फाइंड करायचं इन टर्म ऑफ व्हॉट, जी. मग आपल्याला काय साइन, कॉस और टॅन यूज करायला पाहिजे, ऑब्विसली टॅन, बरोबर ना. इज राईट. सो आमचं काय ए इज इक्वल टू व्हॉट, जी टॅन थीटा. इज इट क्लिअर.